नमस्कार मित्रांनो, शुभ प्रभात. सकाळचे 6:10 झालेत आणि एवढी एनर्जी, एवढा एक्साइटमेंट मी ह्यासाठी आहे कारण मी चाललो आता फिरायला. नक्की मी कुठे चाललो हे अजून मी ठरवलेलं नाही आहे, पण 2 ठिकाणापैकी आपण एका ठिकाणी जाणार आहोत. त्यापैकी एक ठिकाण आहे माथेरान. एक तर आपण जाऊ माथेरानला आणि माथेरानला जर गेलो नाही तर जाऊ काशीद बीचला. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. घराच्या बाजूलाच गणपती बाप्पाचं मंदिर आहे. कुठे जायच्या आधी मी एकदा दर्शन घेत असतो आणि मग पुढे जात असतो. पेट्रोल टाकावं लागेल. अजिबात पेट्रोल नाही गाडी. चला. बिल देतो. गाडीमध्ये पेट्रोल खूप कमी होतं. टेन्शन होतं मला की गाडी पेट्रोल पंपापर्यंत जाणार की नाही, पण गाडीने साथ दिली. आता पेट्रोल पण टाकलं आहे, जवळपास 8 लिटर पेट्रोल टाकलं आहे. त्यामुळं आजचा दिवस आरामशीर आपला जातो आहे, काही टेन्शन नाही. आता आपण आहे कळंबोली सिग्नलला. हा एक रोड गेला इकडं ठाण्याला. हा रोड गेला आपला जुना मुंबई गोवा हायवे आणि हा वरती आहे ब्रिज जो पुणे एक्सप्रेसवे. ऊन आहे जास्त त्यामुळे चष्मा घेतला, फक्त 100 रुपये. मित्रांनो, हे आहे आसूडगाव आणि त्या डाव्या बाजूला ना मेंदू वडावाला असतो. आता आहे का बघूया, आपल्या नशिबात आहे का बघूया मेंदू वडा. खूप भारी लागतो, एकदम टेस्टी लागतो. प्लेट मेंदू वडा घेतला आहे आणि फक्त ह्यामध्ये चटणी घेतली आणि 1 प्लेट इडली वडा मिक्स घेतला आहे. ह्यामध्ये चटणी आणि सांबार घेतलं आहे. चला ह्याचा फस्ता पाडतो. अजून 1 प्लेट मेंदू वडा घेऊन आलो आहे. पोट भरलं पण मन नाही भरलं कारण एवढा जबरदस्त आहे ना, 1 नंबर टेस्ट आहे. आणि हा आता मेंदू वडावाला आहे ना पाठी मग आपल्या, तो आता निघून जाईल. 11च्या अगोदर निघून जाईल. काशीद बीचपासून 10-12 किलोमीटरवर अजून आहे आणि हा सुंदर असा व्ह्यू दिसला म्हणून तुम्हाला म्हणलो दाखवूया. हा बघा ब्रिज बघा, जबरदस्त काय व्ह्यू आहे. वा, मंत्रमुग्ध झालो, मंत्रमुग्ध. मजा आली. विनायक नांदगाव पॅलेस, पद्मदुर्ग, कासा, जंजिरा किल्ला. आणि इकडं काय आपलं अलिबागपासून 19 किलोमीटर, पनवेलपासून 79, मुंबई 119, पुणे 165. चला. जंजिरा किल्ला 35 किलोमीटर आहे आणि काशीद बीच 15 किलोमीटर आहे. वा. आता काशीद बीचपर्यंत आपण जाणारा जो रस्ता आहे ना, तो एवढा भारी आहे ना. आता मी हेल्मेटचा कॅमेरा ना काढत नाही आता. बा आता घरापासून निघालो तर मग पनवेल क्रॉस केल्यावर मी हेल्मेटचा कॅमेरा काढून ठेवला कारण म्हणलो काय रिपीट तेच दाखवायचं. पण आता इथून पुढं जो रोड येणार आहे ना, तो खरंच बघण्यासारखा आहे. खूप म्हणजे खूप जबरदस्त सुंदर आहे. डोळ्याचं पारणं फेडणारा रोड आहे. आता मजा येईल बघायला. काशीद बीचला पोचलो आहे. फायनली काशीद बीचला पोचलेलो आहे. बाईकने आलो म्हणून लवकर आलो. समोर एवढा सुंदर व्ह्यू आहे ना, थोड्याच वेळात मी तुम्हाला दाखवणार आहे. गेल्या वेळी आलो होतो तेव्हा माझ्याकडे ॲक्शन कॅमेरा होता, वॉटरप्रूफ होता. तो पाण्यामध्ये घेऊन गेला तरी चालत होता. पण ह्यावेळी माझ्याकडे कॅमेरा आहे पण त्याचं जे केस होतं वॉटरप्रूफ ज्याने होतो कॅमेरा, ते नाही आहे माझ्याकडे. त्यामुळं अंडर वॉटर तर काही शूट करता नाही येणार मला. बघूया फक्त काही तर भेटते का बघूया वॉटरप्रूफ केस वगैरे मोबाईलसाठी. ते असेल ना तर मग बरोबर. पहिल्यांदा खाऊन घेऊया, त्यानंतर बॅग ठेवूया, चप्पल ठेवूया, कपडे चेंज करूया आणि डायरेक्ट जाऊया बीचवर. हे आले आपली चिकन थाळी. चिकनची ग्रेव्ही आहे, चिकन मसाला आहे, कांदा लिंबू, राईस आणि चपाती आहे. त्यांना मी सांगितलं होतं भाकरी पण द्यायला. ओके, भाकरी आहे
आणि चपात्या आहेत. चला, एक नंबर आहे जेवण. आणि समोरचा व्ह्यू बघा, मजा आया. जेवण जास्त झालं, जेवण जरा 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 जास्त झालं, जेवण जास्त झालं. त्यामुळं असं वाटत होतं की जरा जास्त अजून आराम करावा, पण जास्त आराम केला ना तर जास्त उशीर होईल. मोबाईल सगळे पॅक करून घेतले त्यामध्ये. चला आता पाण्यात जाऊया. तिथं पाठीमागं बघितलं अजिबात गर्दी नव्हती ना, म्हणून तिथं गेलो होतो. आणि जे दगडावर आपटलो ना जोरात, तेव्हा लक्षात आलं माझ्या की इथं का तिकडे सगळीकडे लोक आहेत, पण तिथंच लोक नाहीत, कारण तिकडे सगळे दगड आहेत. चला, फायनली वेळ आली आहे डुबकी मारायची. मोबाईलला केस लावलंय मी, बघूया किती पाण्यात आपण जाऊ शकतो तेवढं जाऊया. जाम थंड पाणी, जोरदार. बापरे, जाम खोल पाण्यात गेलो. समुद्राचं पाणी डेंजर असतं, आतमध्ये खेचून घेतं आपल्याला. नदीचं पाणी बाहेर पडतं आपल्याला, पण समुद्राचं पाणी आत खेचून घेतं. बापरे, आजूबाजूला कोणी नाही माझ्या. बघा जाम पुढे आले. पोहायला येतं मला, पण ओन कॉन्फिडन्स कधीच चांगला नाही. सूर्याची किरणं एवढी तीक्ष्ण आहेत ना, डोळे उडत नाहीत माझे. लाट आल्यावर नाकात थोडं पाणी जाते ना, पूर्ण खारड खारड लागते. ओहो वा, मोठी लाट आली, मोठी लाट आली. जवळपास 3 वर्षानंतर समुद्राच्या पाण्यामध्ये गेलो. ज्या मजा आली, मित्र असते ना अजून मजा आली असती. त्याला आता आंघोळ करून घेतो. मस्तपैकी आंघोळ केली, पूर्ण शरीरामधून रेती निघाली. आणि आता गरम गरम चहा घेऊया आणि मस्तपैकी बीचवर जाऊन बसूया. सात वाजले, भरपूर लोक अजून बाकी आहेत, पण आपल्याला खूप लांब जायचं आहे. इकडनं अजिबात जायची इच्छा होत नाही आहे, पण आपल्याला निघावं लागेल. किती वेळ झाला निघालो आहे, पण हा बीच एवढा सुंदर आहे की इथून पायीच निघत नव्हता. शेवटी पोलीस आले, पोलिसांनी सगळ्याला हक्कललं, तेव्हा आता निघालो आहे. चला आता बॅग घेऊया आणि निघूया. वातावरण बघा ना किती सुंदर झाले ना. पनवेलमध्ये ठोंबरे हॉस्पिटलच्या बाजूला आहे आणि इथं ना एक शोरमावाल्याची गाडी आहे माझ्या समोर आहे. तुम्हाला मी दाखवतो. एक नंबर शोरमा भेटतो, एक नंबर म्हणजे एक नंबर.
आणि जवळपास ना मला असं वाटतं मी 7 ते 8 महिन्यापूर्वी इथे शोरमा खाल्ला होता. त्या अजून माझ्या लक्षात आहे. त्यानंतर कधी खाल्ला नाही मी. खातो म्हणतो पण ना ते राहून गेलं. फायनली आज तो दिवस आला आहे, तुम्हाला दाखवतो. ही सिस्टम भारी आहे. हे घेतले पनीर फ्राईड मोमोज. मॅयोनीज जास्त घेतलं जरा, पण मॅयोनीज मला खूप आवडतं.